त्याच्या महापौर यांनी दावा केला होता पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही। मीही ते माध्यमांवर पाहिलं होतं। मात्र महापौर यांना अजून मेहनत करण्याची गरज आहे। पहिल्या पावसात काही प्रमाणात गाळ हा असतोच, मात्र कोट्यवधी रुपये खर्च होत असतील तर हे व्हायला नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदेंनी दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। मनीषा कायंदे आज आपल्या सोबत आहेत बातचीत करण्यासाठी। प्रसार माध्यमांच्याच थ्रू टीव्हीच्या माध्यमातून समजतंय, परंतु असं आहे की हा पाऊस तर हवाच होता। जवळजवळ 1 महिना पावसाला उशीर झाला, 3 आठवडे, आणि निश्चितच लोकांना त्रास होतोय। पहिल्या पावसात थोडं पाणी तुंबत असतं, कारण अगोदरचा कचरा असतो, सुका कचरा जो वेगवेगळ्या ठिकाणी असतो साचलेला। नालेसफाई पण बऱ्यापैकी झालेली आहे, परंतु निश्चितच लोकांना त्रास होत आहे आणि प्रशासन त्याच्याकडे लक्ष देऊन आहे। नालेसफाई हा काही राजकीय प्रश्न नाही आहे, तो कर्तव्याचा प्रश्न आहे। प्रत्येकाने पार पाडला पाहिजे, सरकार शासन कोणाचंही असो, परंतु नालेसफाई ही 100% झाली पाहिजे आणि हे करणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये राजकारण आणणं की खरं दौऱ्याला महापौर गेल्या, उपमहापौरांना नाही बोलवलं वगैरे असे ऐकायला मिळालं, परंतु त्यात किती तथ्य आहे मला माहिती नाही। परंतु आमच्या उपमहापौरांनी मात्र स्वतंत्रपणे, कारण त्यांचं कर्तव्य समजून त्यांनी ते केलं आहे। बघा, पहिल्या पावसात मी जसं मगाशी म्हटलं, थोडं पाणी तुंबत असतं, कारण तर अगोदरचा जो कचरा असतो तो पूर्णपणे साफ होत नाही, सुका कचरा कुठे कुठे अडकला असतो, नालेसफाईमध्ये गाळ काढला जातो, परंतु हेही होता कामा नये। आणि महापौरांनी असं त्यांचं वक्तव्य मी पण ऐकलं, कदाचित अजून मेहनत करण्याची गरज आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।